Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 8. आज आपल्याला व्हाइट ब्लड सेल्स और WBCs और ल्युकोसाइट्स प्लस थ्रोम्बोसाइट्स और प्लेटलेट्स हे दोन पॉइंट बघायचे आहेत. फर्स्ट बघूया WBC और व्हाइट ब्लड सेल्स. दे आर कलरलेस, न्यूक्लिएटेड अँड अमिबॉइड. कलरलेस, आता RBC जसं काय रेड कलर्ड आहे ड्यू टू रेस्पिरेटरी पिगमेंट हिमोग्लोबिन, तसं इथं काय असं व्हाइट ब्लड सेल्स आर कलरलेस. देन न्यूक्लिएटेड, RBCs आर नॉन न्यूक्लिएटेड but WBC आर न्यूक्लिएटेड and amoeboid in nature and they are larger than RBC. Due to their amoeboid movement they can move out of capillary walls by process called as diaphysis. आता amoeboid नेचर असल्यामुळं त्या ब्लड कॅपिलरीजमधून मूव आउट होतात, बाहेर मूव होतात, त्यामुळं त्या प्रोसेसला डायबिटिस असं म्हटलं जातं. देन नॉर्मल ॲडल्टमध्ये WBC काउंट हा 5000 to 11000 पर mm³ ऑफ ब्लड इतका असतो. आता ह्या काउंटमध्ये डिक्रीज किंवा इन्क्रीज झालं, आता इफ देअर इज डिक्रीज इन नंबर ऑफ WBC द कंडिशन नोन ॲज ल्युकोपेनिया, त्या कंडिशनला ल्युकोपेनिया असं म्हटलं जातं. आणि ही कंडिशन जनरली एड्समध्ये अँड TBमध्ये असते. देन टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC, टेम्पररी इन्क्रीज आहे, हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. टेम्पररी आहे कारण नंतर ती कंडिशन नॉर्मल आल्यानंतर परत WBC काउंट काय होईल, नॉर्मलला येईल. म्हणून इथं काय म्हटलं गेलं आहे, टेम्पररी इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC इट्स कॉल्ड एज ल्युकोसायटोसिस. ल्युकेमिया, अनकंट्रोल्ड अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर ऑफ WBC इज टाइप ऑफ ब्लड कॅन्सर कॉल्ड ल्युकोमिया. आता ल्युकेमिया, आता WBCचा जे काही नंबर आहे हे इन्क्रीज होत असतात पण अनकंट्रोल्ड होत असतात. अनकंट्रोल्ड इन्क्रीज इन नंबर जर असेल तर ती कंडिशन असणार आहे ब्लड कॅन्सर अँड धिस कंडिशन इज नोन ॲज ल्युकेमिया. कारण कॅन्सर हाच जो डिसीज आहे तो काय अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ सेल्स. तर याच्यामध्ये WBC ज्या सेल्स आहेत, WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आहेत, त्यांचे जे नंबर आहे ते अनकंट्रोल्ड असतील, इन्क्रीज होत असतील तर त्यांना त्या कंडिशनला ल्युकेमिया असं म्हटलं जातं. फंक्शन, WBC आर मेनली कन्सर्न विथ डिफेन्स मेकॅनिझम दॅट इज प्रोटेक्शन. तर हे इन डिटेल आपण अपकमिंग स्लाइड्समध्ये बघणार आहोत. टाइप्स ऑफ WBC. WBC आर show polymorphism. Polymorphism means shows various forms. Okay, variable forms. त्यामध्ये ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. फर्स्ट आपण बघूया ग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये सायटोप्लाझम इज ग्रॅन्युलर and formed from myeloid stem cells. Myeloid stem cells means the stem cells from which granulocytes forms. आता ह्या ज्या काही स्टेम सेल्स आहेत ज्यांच्यामधून ब्लड सेल्स आणि त्यात ब्लड सेल्समध्ये ग्रॅन्युलोसाइट्स फॉर्म होतात त्यांना मायलॉइड स्टेम सेल्स असं म्हटलं जातं. वन्स फॉर्म डू नॉट डिवाइड, एकदा त्या फॉर्म झाल्यानंतर त्या परत डिवाइड होत नाहीत. दे आर अबाउट 72% ऑफ टोटल WBCs. आता ह्या WBCमध्ये परत टाईप्स असणार आहेत अँड दे आर डिपेंड अपॉन स्टेनिंग प्रॉपर्टी, म्हणजे कोणता स्टेन ह्या ॲक्वायर करतात ह्या सेल्स त्यावर त्यांचे टाईप्स असणार आहेत. आणि देअर आर 3 टाईप्स ऑफ ग्रॅन्युलोसाइट्स, न्यूट्रोफिल, बॅसोफिल अँड एओसिनोफिल्स. फर्स्ट बघूया न्यूट्रोफिल्स. ॲज नेम सजेस्ट इट विल ॲक्वायर द न्यूट्रल स्टेन. ओके, न्यूट्रल स्टेन घेईल तो. ग्रॅन्युल्स आर व्हेरी फाईन, याच्यामध्ये जे काही ग्रॅन्युल्स असणार आहेत ते खूप कमी असतील, लार्ज इन नंबर अँड these cells stain with neutral stain or dye, म्हणून त्यांचं नाव काय असणार आहे, न्यूट्रोफिल्स. दे आर अबाउट 70% ऑफ टोटल WBC. द सेल्स आर स्पेरिकल अँड न्यूक्लियस इज सेव्हरल लोब. न्यूक्लियस इज सेव्हरल लोब, सेल इज स्पेरिकल. ओके, सेल स्पेरिकल आहे आणि न्यूक्लियस विथ सेव्हरल लोब्स. दे शो अमिबॉइड मुवमेंट अँड फॅगोसायटोसिस. अमिबॉइड मुवमेंट शो करतं प्लस फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस मीन्स एनगल्फिंग द मटेरियल, इंजेस्ट
इंजेक्टिंग द फॉरेन मटेरियल. फॉरेन मटेरियल इंजेस्ट करत असेल किंवा एनगल्फ करत असेल त्या प्रोसेसला फॅगोसायटोसिस असं म्हटलं जातं. अँड दिस न्यूट्रोफिल्स शो फॅगोसायटिक प्रॉपर्टी. फंक्शन, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रॉईंग पॅथोजन्स. पॅथोजन डिस्ट्रॉय करतात. पॅथोजन्स मीन्स डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतं बाय फॅगोसायटोसिस, बाय एनगल्फिंग. सो फंक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रॉईंग पॅथोजन्स बाय फॅगोसायटोसिस. देन पस. पस आता जनरली आपण ओन बघतो आणि त्यामध्ये जे पस फॉर्मेशन होतं, मग हे पस एक्झॅक्टली काय असतं, तर पस इज मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल्स, मायक्रोब्स अँड डॅमेज टिश्यू. ओके. देन basophils or cyanophils. Basophils, these cells have very few and large sized granules. इथं काय असणार आहे, जे ग्रॅन्युल्स असतील ते कमी असतील पण त्यांची साईज काय असणार आहे, जास्त लार्जर ग्रॅन्युल्स असणार आहेत. ग्रॅन्युल्स स्टेन विथ बेसिक स्टेन लाईक मिथिलिन ब्ल्यू. हे जे काही सेल्स आहेत दे ॲक्वायर बेसिक स्टेन that is methylene blue. These are non-phagocytic. Non-phagocytic property यांची small and spherical cells. These are about 0.5 to 1% of total WBCs. And nucleus is twisted. Okay, nucleus is twisted. These are present in infected and allergic condition. म्हणजे जिथं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा ॲलर्जिक कंडिशन जिथं असेल तर तिथं ह्या सेल प्रेझेंट असतात. आणि त्यामुळे यांचं फंक्शन काय, टू सिक्रेट हेपॅरिन. हेपॅरिन अँटीकोॲग्युलंट. देन हिस्टॅमिन. हिस्टॅमिन काय असतं तर इट इज अ केमिकल अँड इट फॉर्म्स ड्युरिंग इन्फ्लमेशन. म्हणजे जे एखादी इंजुरी झाली तर तिथं जे काय इन्फ्लमेशन होतं तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत. हिस्टॅमिन म्हणजे ॲलर्जिक किंवा काही ॲलर्जिक कंडिशन्स असतील, फॉर एक्झाम्पल स्नीझिंग असेल, कफिंग असेल, तर इथे यासाठी हिस्टॅमिन हे काही इम्युनिटी रिस्पॉन्स आहेत, इम्युनिटी रिस्पॉन्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे हिस्टामाइन. नंतर सेरोटोनिन. सेरोटोनिन हे हार्मोन आहे आणि हे हार्मोन तर आपल्या मूड स्टॅबिलिटीसाठी असतं. म्हणजे काहीही आपला मूड स्टेबल असणं. जर सेरोटोनिन डिफिशियन्सी काय असते तर इरिटेबिलिटी, चिडचिडेपणा होणे किंवा कोणतंही काम करावंसं न वाटणे, हे सेरोटोनिनची डिफिशियन्सी आहे. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की त्याचं फंक्शन काय असतं की आपला मूड स्टेबल राखणं किंवा कोणतंही काम असेल ते करण्यासाठी जे आपल्यामध्ये एक्साइटेबिलिटी असेल किंवा यासाठी सेरोटोनिन हे रिस्पॉन्सिबल असतं, हे हार्मोन. म्हणजे इन जनरल मूड स्टेबल राखण्यासाठी. नेक्स्ट असणार आहे एओसिनोफिल ऑर ॲसिडोफिल्स. इट कंटेन्स लायझोसोमल ग्रॅन्युल्स स्टेन विथ ॲसिडिक स्टेन लाईक एओसिन. आता हे कशापासून स्टेन होतं तर ॲसिडिक स्टेन लाईक इवोसिन. दीज आर अबाउट 1 to 3% ऑफ टोटल WBC. अँड न्यूक्लियस इज बायलोब्ड. म्हणजे 2 लोब्स असतात न्यूक्लियसमध्ये, सो नोन ॲज बायलोब्ड. दे डिस्ट्रॉय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसायटोसिस. इओसिनोफिलचं फंक्शन काय, टू डिस्ट्रॉय द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॅगोसायटोसिस. म्हणजे ते काय अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होतो तर डिस्ट्रॉय करण्याचं काम कोणाचं आहे तर इओसिनोफिलचं बाय फॅगोसायटोसिस. Their number increase in allergic condition and show antihistaminic property. ते जिथं ॲलर्जिक कंडिशन्स असतात तिथं यांचा नंबर इन्क्रीज होतो. आणि म्हणजे ॲलर्जिक कंडिशन म्हणजे कोणत्या तर हे जसं सांगितलं की हिस्टामाइन रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनो रिस्पॉन्स लाईक कफिंग, स्नेझिंग एक्सेट्रा. तर इथं त्याच्या अपोजिट अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी असणार आहे इओसिनोफिलची. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये ते अँटीहिस्टॅमिनिक हे करतात, इफेक्ट दाखवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फ्लमेशन कमी करणे. ओके. त्यानंतर याचं फंक्शन काय, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटॉक्सिफिकेशन ॲज दे प्रोड्यूस अँटीटॉक्झिन. अँटीटॉक्झिन प्रोड्यूस करतात त्यामुळं दे ॲक्ट ॲज अ डिटॉक्सिफिकेशन. नेक्स्ट असेल अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स दे आर अबाउट 28% ऑफ टोटल WBC अँड सायटोप्लाझम इज विदाऊट ग्रॅन्युल्स, म्हणून तर त्यांचं नाव काय अग्रॅन्युलोसाइट्स. दे आर फॉर्म फ्रॉम lymphoid stem cells. आता lymphoid stem cells, the stem cells which form lymphoid tissue. आणि तिथून ह्या सेल फॉर्म होतात अग्रॅन्युलोसाइट अँड डिवाइड बाय मायटोसिस.
Nuclei are large but not lobated. Nuclei large but not lobated. Lobes नसतात. And they are of two types, lymphocytes and monocytes. First, lymphocytes. They are smallest WBCs and have largest spherical nucleus. Nucleus spherical and largest. They are about 25 to 30% of total WBCs. Depending upon functions, they are of two types, beta lymphocytes, okay, and T lymphocytes, sorry, B lymphocytes and T lymphocytes. Mature in bone marrow. आता बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात, म्हणजे बोन मॅरोमध्ये ह्या फॉर्म होतात. आणि जसं RBC म्हणजे ॲक्च्युली बोन मॅरोमध्ये ब्लड सेल्स फॉर्म होतात, RBC पण फॉर्म होतात आणि WBC पण फॉर्म होतात. तर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन ऑर ह्युमरल इम्युनिटी. आता ह्युमरल इम्युनिटी आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी हे दोन टाईप्स असतात. बी लिम्फोसाइट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ह्युमरल इम्युनिटी. ह्युमरल इम्युनिटी इट ॲक्ट्स अगेन्स्ट एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन्स. जर एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट हे काम करते बी लिम्फोसाइट्स, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ह्युमरल इम्युनिटी. ओके, इट इज हायली स्पेसिफिक अँटीजन अँटीबॉडी इम्युनिटी. आता अँटीजन अँटीबॉडी हा कॉम्प्लेक्स तयार होतो, म्हणजे कोणताही पॅथोजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतो तर त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी पहिल्यांदा ज्या अँटीबॉडीज फॉर्म होतात आणि ह्या अँटीबॉडीज त्या अँटीजनला जाऊन बाइंड होतात आणि तिथे एक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. याबद्दल आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये इन डिटेल बघणारच आहोत. पण इथं आता इतकंच लक्षात ठेवा की अँटीजन अँटीबॉडी जो कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे, तर इथं हे बी लिम्फोसाइट्स आर हायली स्पेसिफिक फॉर अँटीजन अँटीबॉडी इम्युनिटी, कारण इथं अँटीबॉडीज फॉर्म करण्याचं काम करतात आणि म्हणून याला म्हटलं जातं ह्युमरल इम्युनिटी. नेक्स्ट, टी लिम्फोसाइट्स दे मॅच्युर इन थायमस. जसं बी लिम्फोसाइट्स बोन मॅरोमध्ये मॅच्युर होतात, टी लिम्फोसाइट ह्या थायमसमध्ये मॅच्युर होतात अँड दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर सेल मेडिएटेड इम्युनिटी. जसं ह्युमरल इम्युनिटी is responsible for extracellular pathogens and cell mediated immunity is responsible for intracellular immunity, or they destroyed intracellular pathogens. हे झालं लिम्फोसाइटमध्ये बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट. आता बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट बद्दल इन डिटेल हे ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये आहे. देन मोनोसाइट्स. These are the largest WBC. Nucleus is large and kidney or bean shaped. Nucleus is kidney or bean shaped. They are about 3 to 5% of total WBCs. These actively motile and give rise to macrophages, mainly phagocytic. ह्या ज्या मोनोसाइट्स आहेत दे गिव्ह राईज टू मॅक्रोफेज. मॅक्रोफेज फॉर्म करतात, मेनली फॅगोसायटिक असतात आणि यांचं फंक्शन काय, टू डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया अँड डेड ऑर डॅमेज टिश्यू. म्हणजे बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करणं प्लस जे काही डेड आणि डॅमेज टिश्यू आहेत त्यांना डॅमेज करणं बाय फॅगोसायटोसिस. हे फंक्शन असणार आहे मोनोसाइट्सचं. देन प्लेटलेट्स. आता आपण RBC बघितलं, WBC बघितलं सेकंड, आणि हे थर्ड वन आहे प्लेटलेट्स ऑर थ्रोम्बोसाइट्स. These are cellular fragments of large cells called megakaryocytes. These are cellular fragments of large cells आणि यांना megakaryocytes असं म्हटलं जातं. Produced in bone marrow and without nucleus. They are also produced in bone marrow मध्येच फॉर्म होतात and without nucleus. Normal count is about 2.5 to 4 lakh mm³ of blood. इफ नंबर ऑफ थ्रोम्बोसाइट इज डिक्रीज. आता परत यांचे नंबर जर डिक्रीज झालं म्हणजे जे नॉर्मलपेक्षा तर त्यांना थ्रोम्बोसायटोपेनिया असं म्हटलं जातं. अँड इट कॉजेस द इंटरनल ब्लिडिंग. कारण प्लेटलेटचं मेन फंक्शन काय, तर ब्लड क्लॉटिंग. ओके, ब्लड क्लॉटिंग असणार आहे. मग इंटरनल ब्लिडिंग जे आहे, इंटरनल ब्लिडिंग होत असतं, मग तिथं लगेच क्लॉट फॉर्म होऊन तिथं हे रिकवर केलं जातं. पण जर प्लेटलेटचा काउंट नॉर्मलपेक्षा कमी झाला, डिक्रीज झाला, तर तिथं इंटरनल ब्लिडिंग किंवा ह्युमोरेज होऊ शकतं. दे आर ऑल्सो सील द रप्चर ब्लड व्हेसल्स बाय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग ऑर थ्रोम्बस. आता जे काय रप्चर ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना सील केलं जातं आणि ते हे सील कशामुळं होतं, कशामुळं करतात, तर बाय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग. एक प्लेटलेट प्लग फॉर्म होतो किंवा त्याला थ्रोम्बस असं म्हटलं जातं आणि जे काही रप्चर ब्लड व्हेसल्स आहेत त्या क्लोज केल्या जातात.
दे सिक्रेट सेरोटोनिन, सेरोटोनिनसुद्धा सिक्रेट करतात आणि हे सेरोटोनिन जर हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल तर ते ॲक्ट ॲज अ व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. नेक्स्ट ब्लड क्लोटिंग और कोएगुलेशन ऑफ ब्लड. आता आपल्याला ब्लड क्लोटिंगची एक्झॅक्टली प्रोसेस कशी होते तर ती बघायची आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग लिक्विड ब्लड इनटू सॉलिड फॉर्म. जे लिक्विड ब्लड जे आहे ते सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्याची जी प्रोसेस आहे त्याला ब्लड कोएगुलेशन किंवा ब्लड क्लोटिंग असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ फॉरेन सरफेस. आता फॉरेन सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ब्लड आलं किंवा ब्लड आणि फॉरेन सरफेसचा जर कॉन्टॅक्ट झाला तर तिथं एक ही प्रोसेस सुरू होते, त्याला इंट्रिन्सिक प्रोसेस असं म्हटलं जातं. ऑर विथ डॅमेज टिश्यू डॅमेज झाला तर तेव्हासुद्धा ही प्रोसेस इनिशिएट होते, त्याला एक्सटेन्सिव्ह प्रोसेस असं म्हटलं जातं. दीज प्रोसेसेस इन्व्हॉल्व इंटरॅक्शन ऑफ क्लोटिंग फॅक्टर्स. क्लोटिंग फॅक्टर्स आहेत 1 to 12 यांची इंटरॅक्शन होते आणि ह्यामध्ये हे म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये ब्लड कोएगुलेशनमध्ये हे फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहे, त्यांना क्लोटिंग फॅक्टर असं म्हटलं जातं. इंटरॅक्शन ऑफ दीज फॅक्टर्स फॉर्म द एन्झाईम थ्रॉम्बिन. थ्रोम्बोप्लास्टिन हेल्प्स इन फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज. थ्रोम्बोप्लास्टिन हेल्प करतात एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज फॉर्म करण्यासाठी आणि हे हेपेरिनला इनॲक्टिवेट करतं, कारण हेपेरिन हा काय अँटी कोएग्युलेंट आहे, त्यामुळे पहिल्यांदा त्याला इनॲक्टिवेट केलं जातं. अँड कन्वर्ट इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन, म्हणजे इनॲक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिन ह्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, म्हणजे त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म कोणता आहे थ्रॉम्बिन, प्रोथ्रॉम्बिनला थ्रॉम्बिनमध्ये कन्वर्ट केलं जातं. देन थ्रॉम्बिन कन्वर्ट सोल्युबल ब्लड प्रोटीन फायब्रिनोजेन, म्हणजे ब्लड प्रोटीन जे आहे सोल्युबल ब्लड प्रोटीन फायब्रोनिजेन हे इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्वर्ट करतं. म्हणजे पहिल्यांदा प्रोसेस काय होणार आहे, जे क्लोटिंग फॅक्टर आहेत ते थ्रॉम्बिन फॉर्म करणार, त्यानंतर थ्रोम्बोप्लास्टिन काय करेल एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज फॉर्म होण्यासाठी हेल्प करेल. प्रोथ्रॉम्बिनेज काय करेल हेपेरिनला इनॲक्टिवेट करेल आणि प्रोथ्रॉम्बिन जे आहे जे इनॲक्टिव्ह आहे ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करेल. मग त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म कोणता असणार आहे थ्रॉम्बिन. मग थ्रॉम्बिन काय करेल इट कन्वर्ट्स सोल्युबल ब्लड प्रोटीन, जो सोल्युबल ब्लड प्रोटीन आहे फायब्रिनोजेन हे इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्वर्ट करेल. फायब्रिन फॉर्म्स द नेटवर्क और मेश इन विच प्लेटलेट अँड अदर ब्लड सेल्स आर ट्रॅप्ड. म्हणजे फायब्रिनमध्ये एक नेटवर्क फॉर्म होईल आणि त्यामध्ये प्लेटलेट्स आणि अदर ब्लड सेल्स आहेत त्या ट्रॅप होतील आणि त्यामुळं क्लोट होईल, त्यामुळं तिथं ब्लिडिंग हे स्टॉप होणार, तिथं ब्लड क्लोटिंग फॉर्म होईल, ब्लड क्लोट जो आहे तो फॉर्म होईल. म्हणजे हा एक्सट्रिन्सिक पाथवे आणि हे इंट्रिन्सिक पाथवे, म्हणजे डॅमेज टू टिश्यू आउटसाईड द व्हेसल्स असेल तर तो एक्सट्रिन्सिक पाथवे असेल. इथं टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन, इनॲक्टिव्ह फॅक्टर एक्स, त्यानंतर ॲक्टिवेटेड फॅक्टर तो ॲक्टिवेट होईल, प्रोथ्रॉम्बिन हा थ्रॉम्बिनमध्ये कन्वर्ट होईल आणि थ्रॉम्बिन काय करेल जो फायब्रिनोजिन आहे जो सोल्युबल फायब्रोनिजेन प्रोटीन आहे ते फायब्रिनमध्ये कन्वर्ट करेल आणि फायब्रिन हे मेश लाईक स्ट्रक्चर फॉर्म करणार नेटवर्क, ज्यामध्ये सेल प्लेटलेट्सचे ट्रॅप होतील आणि फायनली तिथं ब्लड क्लोट फॉर्म होईल. ओके, तर सेम इंट्रेसिंग पाथवेमध्ये असणार आहे. डॅमेज झालं ब्लड वेसलला तर परत ते कॅस्केड म्हणजे स्टेप वाईज स्टेप वाईज तिथं क्लोटिंग फॅक्टर फॉर्म होतील आणि त्यानंतर सेम ही प्रोसेस प्रोथ्रॉम्बिनचं कन्वर्जन थ्रॉम्बिनमध्ये, त्यानंतर थ्रॉम्बिन हा फायब्रिनोजेनला फायब्रिनमध्ये कन्वर्ट करेल आणि तिथं नेटवर्क फॉर्म होणार आणि ब्लड क्लोटिंग होईल. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा काही तुम्हाला या टॉपिकशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात अगदी महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. थँक्यू.